आपण सगळेच हेल्दी खाण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी आपण गुगल करतो, रील्स बघतो, नवीन नवीन रेसिपी देखील ट्राय करतो. पण तरीही वजन काही कमी होत नाही, ऍसिडिटी थांबत नाही की विकनेस कमी होत नाही. मग प्रश्न पडतो, मी तर हेल्दी खाते आहे, तरी पण मग प्रॉब्लेम कुठे आहे? कारण हेल्दी खाण्यात पण महत्वाच्या चुका करत असतो आणि त्या 5 चुका आज मी तुम्हाला शांतपणे समजावून सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. पहिली चूक आहे ती म्हणजे सुपर फूडच्या मागे धावणं. आपण हेल्दी खायचं ठरवलं की सर्वात आधी काय करत असतो तर गुगल करत असतो आणि आपण शोधत असतो बेस्ट सुपर फूड, फॅट लॉस सीड्स कुठले आहेत, टॉप हेल्दी फूड्स. आणि मग घरामध्ये नवीन नवीन पदार्थ येतात, चिया सीड्स, किनोवा, पंपकिन सीड्स, अवोकाडो आणि बरंच काही. पण इथे सटल प्रॉब्लेम काय आहे हे माहिती आहे तुम्हाला? आपण आपल्या प्लेटचा जो बेस आहे तो बदलत नाही. आपण जर ब्रेकफास्ट स्किप करत असू, आपल्या लंचचा जर टाइम इरेग्युलर असेल, त्याचप्रमाणे आपल्या ताटामध्ये भाज्यांचं प्रमाण कमी असेल, तर सुपरफूडचा काही फायदा होत नाही. सुपरफूड हे ऍड ऑन्स असतात, रिप्लेसमेंट नाही. उदाहरणच जर द्यायचे झाले तर एखाद्या घराचा जर पायाच कमजोर असेल तर त्यावर कितीही सुंदर इमारत बांधली तरी त्याचा काही उपयोग होतो का? नाही ना. तसंच आहे, बेसिक जर डाएट हे बॅलन्स नसेल तर मग सुपरफूडचा फायदा हा देखील मर्यादितच राहतो. दुसरी चूक आहे ते म्हणजे हेल्दी आहे म्हणून जास्त खात राहणं. ही सगळ्यात मोठी आणि सगळ्यात कॉमन चूक आहे. आपल्याला वाटत असतं, अरे हे तर जंक फूड नाही, हे तर हेल्दी आहे, म्हणून कितीही खाल्लं तरी याने आपल्याला फायदा होणार आहे. अरे पण शरीराला फरक पडतो का ते हेल्दी आहे की नाही याचा? आपल्याला त्या पदार्थामधून किती कॅलरी मिळत आहे, किती प्रमाणात मिळत आहे आणि त्याचा पचनावर काय परिणाम होतोय हे आपण कधी जाणून घेतो का? तसं पाहिलं तर नट्स आणि सीड्स ही खूप लहान असतात, पण त्यातली एनर्जी ही खूप कॉन्सन्ट्रेटेड असते बरं का. थोडंसं जरी घेतलं तरी त्यातून आपल्याला पुरेशी नरिशमेंट मिळते आणि जास्त घेतलं तर त्याचा एक्सेसच होत असतो. आपल्या शरीराला न्यूट्रिएंट्स हवे असतात, त्याचा ओव्हरलोड नाही. हेल्दी फूड हे सुद्धा बॉडीला प्रोसेसच करावं लागतं. जर जास्त क्वांटिटी मध्ये आपण घेतलं तर त्याने पचनावरती ताण सुद्धा पडू शकतो. तिसरी चूक आहे ती म्हणजे वेळेकडे दुर्लक्ष करणे. आपण बहुतेक वेळा फोकस करतो मी काय खातो, पण कधी विचारतो का की मी कधी खातोय ते? आपल्या शरीराचा एक बायोलॉजिकल क्लॉक असतो. हॉर्मोन, डायजेशन, हंगर सिग्नल हे सगळं टायमिंग वर चालत असतं. जर आपण ब्रेकफास्ट स्किप केला तर मग मिड मॉर्निंगला क्रेविंग्स वाढतात. जर लंच उशिरा केला तर मग एनर्जी ड्रॉप होतो आणि डिनर खूप उशिरा केलं की बॉडी रेस्ट मोड मध्ये जात असताना डायजेशन काम करत राहतं आणि मग याचा परिणाम काय होतो तर ऍसिडिटी, अपचन, ब्लोटिंग, हेवीनेस आणि डिस्टर्ब स्लीप. हेल्दी खाणं म्हणजे फक्त विविध पदार्थ खाणं असं नसतं बरं का. त्याला सुद्धा एक रिदम आहे. चौथी चूक म्हणजे आपल्या आहारामध्ये प्रोटीन्सची कमतरता असणं. हा मुद्दा खूप अंडर एस्टिमेटेड आहे बरं का. आपली ट्रॅडिशनल प्लेट ही सुद्धा कार्बने भरपूर असते. भात, पोळी, उपमा, पोहे, कार्ब्स चुकीचे आहेत असं माझं म्हणणं नाही, पण प्रोटीन देखील बॅलन्स करायला लागतात. प्रोटीन का महत्वाचं आहे तर प्रोटीनने मसल मेंटेनन्स होतो, केसांची पोत सुधारते, लवकर भूक लागत नाही आणि एनर्जी देखील स्टेबल राहते. जर आपल्या आहारामध्ये प्रोटीन कमी असेल तर तुम्ही मी हेल्दी खातोय असं जरी म्हणत असाल तरी देखील तुम्हाला वीकनेस जाणवू शकतो. आपण कोणते पदार्थ आपल्या आहारामध्ये वाढवू शकतो तर डाळीची क्वांटिटी वाढवू शकतो. आठवड्यातून 3 ते 4 वेळा स्प्राउट्स खाऊ शकतो. पनीर, दही यांचा आपण वापर करू शकतो. कॉम्प्लिकेटेड डाएट नाही, फक्त आपली प्लेट कॉन्शियसली कशी आपण भरतो याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पाचवी चूक आहे ती म्हणजे कन्सिस्टन्सी नसणं. ही सगळ्यात मोठी चूक आहे. आपण हेल्दी खाणं हे पनिशमेंट सारखं ट्रीट करत असतो. तसं पाहायला गेलं तर मंडे पासून आपण स्ट्रिक्ट डाएट फॉलो केलं, साखर बंद केली, तेल बंद केलं, पण काय होतं 4-5 दिवसांनी याने थकवा येतो. अचानक मग ओव्हर इटिंग वाढायला लागतं आणि मग गिल्ट येतो. आपलं शरीर कन्फ्युज होतं, आपलं माइंड फ्रस्ट्रेटेड होतं. हेल्दी लाईफस्टाईल ही कधीच एक्स्ट्रीम नव्हती बरं का. हेल्दी लाईफस्टाईल हा एक सस्टेनेबल पॅटर्न आहे. थोडं बॅलन्स खाणं रोज आपल्या आहारात घेतलं तरी देखील ते पुरेसं आणि पॉवरफुल आहे. कन्सिस्टन्सी म्हणजे परफेक्शन देखील नाही, तर कन्सिस्टन्सी म्हणजे रेग्युलर एफर्ट्स टाकणं. हेल्दी खाणं खरं तर अजिबातच कॉम्प्लिकेटेड नाहीये. बेसिक बॅलन्स, पोर्शन अवेअरनेस, टायमिंग आणि कन्सिस्टन्सी हे 4 पिलर्स जर मजबूत असतील आणि त्यात आपण जर सुपर फूड्स ऍड केले तर त्याचा शरीराला नक्कीच फायदा होतो. फाउंडेशन मजबूत असेल तरच त्याची प्रोग्रेस टिकते.